त्यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सूर्यकांत दादा पाहायला मिळतील. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते अवी आणि दुसऱ्या बाजूला राहुल ही जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. का मॅच जिंकली आहे बुरबुशी 11 संघ वाटत होतं मॅच पराभूत झालेले आहेत. यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय अक्षय पवार साहेब आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यानंतर सन्माननीय आदरणीय निखिल पवार साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे जिथे मॅच मैदानाच्या आतमध्ये डी गटातील पहिली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डी गटातील पहिली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रंगतदार मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये मॅच पाहतोय. स्वप्नील देवंगेचा संघ अंतिम 3 मध्ये पोहोचला PMPL मध्ये. ही अभिमानाची गोष्ट करत कराडसाठी राहिली आहे. इथे आपण आता मॅच पाहणार आहोत. एका बाजूला लव स्टार 11 येवती संघ, दुसऱ्या बाजूला विचार केला तर भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईबडे हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगला स्ट्रोक, पहिल्याच बॉल वरती हिट विकेट. अप्रतिम बॉल आणि त्याच्यावरती मिळालेला अप्रतिम झेल. फलंदाज बाद, सुरुवातीलाच मोठी विकेट. संतोष शिवाळे कॅप्टन. इथे आपल्याला पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं आणि त्यानंतर एक चांगला झेल पकडला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने अप्रतिम झेल पकडलाय. संघाला 7 मिळाली. फलंदाजाला वाबं लागलं. इथे बाद. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईबडी टीमच्या माध्यमातून ओम बॅटिंग साठी. पहिल्या बॉल वरती विकेट आल्यानंतर म्हणून म्हणलं जातं खरं तर शर्ट घालत असताना शर्टाचं पहिलं बटन बिघडलं ना बाकीच्या सर्व काही गोष्टी बिघडत असतात. आता इथे पाहायला गेलं तर पहिल्यांदाच इथे शर्टाचं बटन बिघडलंय. पहिला बाद झालाय खेळाडू राहुलच्या सुरुवातीमध्ये. पहिला धक्का बसलाय भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईबडी टीमला 0 या धावसंख्येवरती. चला मॅच सुरू करूयात आपण. चांगला बॉल इथे पाहू शकता. पुल करण्याचा प्रयत्न इथे अभि आहे. मिस्टर अभि चूक करतोय. खराब क्षेत्ररक्षण झालंय. इथे पहा घडलंय काय. आकाशच्या माध्यमातून चूक करत असताना पाहायला मिळते. एका धाब्याने धावफलक 1+1 टोटल 2 धाबा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. अतिरिक्त 1 प्लस धावून 1 टोटल 2 धाबा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. मॅच इन ऍक्शन मध्ये आपण राजू कंकची सुद्धा मॅच पाहतोय आपण युट्यूबच्या माध्यमातून. अगदी दुसरं षटक चालू आहे. 14 धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. जाऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मॅच मध्ये. फटका फसलाय. बॉल उंच गेला. इथे पाहू शकता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल. इथे टिपिकल पॉवर प्ले शॉट. बॉल गेला 1 बाउंस सीमारेषा पार. मिथिल दाबा 4 येतोय दजार चौकार. अप्रतिम बॅटिंग. अभिच्या बॅट मधून चौकाराला पुन्हा एकदा बॅटर सज्ज. गोलंदाज अधिकप्पा सज्ज पाहायला मिळतात. चांगला बॉल राहिला. कॉलिंग खराब आहे. इथे प्रज्ञेश क्षेत्ररक्षण दर्जेदार. फलंदाजाला बाबा लागेल. इथे बाद. चूक केली. ओमकारला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. मोठा धक्का भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईबडी टीमला ओमच्या स्वरूपामध्ये मोठी विकेट. आणि पुन्हा एकदा विनंती करतोय जे संघ री एंट्री साठी इच्छुक आहेत आपण आयोजकांशी संपर्क साधा. री एंट्री साठी आपल्याला चान्स असेल. जे संघ पहिल्या फेरीमध्ये पराभूत झाले आहेत ते संघ जर 5 संघ झाले तर पहिल्यांदा त्या 5 संघांना सहभाग दिला जाईल आणि त्यामध्ये जर 1-2 संघ कमी राहिले तर आपण दुसऱ्या फेरीच्या संघांना सुद्धा प्रवेश देणार आहोत. या गोष्टींची आपण नोंद घ्या. जे संघ इच्छुक असतील त्यांनी आपण आयोजकांशी संपर्क साधा. थोड्याच वेळामध्ये आपण लॉट सुद्धा करणार आहोत. चांगला बॉल इथे पाहू शकता. राईज झालाय. सरप्राईज झालाय. आकाश यष्टांच्या पाठीमागे पाहतोय. डीपला पण 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या अगदी आपण पाहायला गेलं तर बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळत आहेत. लॉंगॉच्या दिशकला दीपक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला आपण पाहायला गेलं संतोष उर्फ सँटी आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण करत असताना. बाकी क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये. इथे चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी पासून दूर राहिला. आकाशने थोडीशी गडबड केली आहे. त्यानंतर पाहू शकता
इथे लगेच बॅकअप साठी मिस्टर अबी पोहोचला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर षटक समाप्तीचा इशारा 6 धावा फलकावरती. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचा विचार केला. सोशल मीडिया अगदी व्हिडिओ एडिटिंगच्या धुण्यातील 2 माणसं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला गौरव ॲडव्हर्टायझिंग इंस्टाग्राम पेजचा ओनर गौरव शेवाळे आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरील आणखीन एक व्हिडिओ एडिटिंग मधील मोठं नाव KTPLचा सोशल मीडियाचा प्रमुख ऋषी शेवाळे हा सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. प्रसाद आहे 30 सर्कलच्या आतमध्ये प्रज्ञेश मिस्टर अबी आणि त्यानंतर 30 सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. गोलंदाजीच्या मागवरती संता कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल संतोष शेवाळे. चला अजून री साठी कोणी इच्छुक असेल तर प्लीज या. चांगला बॉल इथे पाहू शकता. हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न. वेट अन वॉच क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगल्या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इथे पाहायला गेलं तर दर्जेदार गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती राहिली आणि पहिल्या बॉलवरती राहिल्यानंतर इथे स्कोर फलक पुढे जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. कमी दाबांची मॅच जिंकता हेच याचं प्रात्यक्षिक आपण पाठीमागल्या मॅच वरती पाहिलंय. पुल करण्याचा प्रयत्न. इथे जाईल बॉल दी फाईन लेगच्या दिशेला. एकच धाव मिळेल गोशांकीच्या माध्यमातून. चांगला बॉल मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक डाऊन दी लेग. अप्रतिम झेल फलंदाज बाद. मोठी विकेट बैरना स्पोर्ट्स अकायबडी संघासाठी आणखीन एक खेळाडू बाद होतोय. चांगला बॉल फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक दीपक चुकी करणार नाही. चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू डग आउट. संतोष फिरकीचा जादूगरने इथे चांगली गोलंदाजी दाखवली. या संघाला सुद्धा थोडासा अडखळत कामगिरी राहिली या हंगामध्ये. लव स्टार 11 येवती संघाला आज पाहिलं गेलं जबाबदारी आकाश दीपक आणि संतोष वरती फलंदाजीची जबाबदारी आहे. आता गौरवला सुद्धा स्वतःचा खेळ आता सुधारावा लागेल. बॅटिंग बॉलिंग मध्ये आपला खेळ दाखवावा लागेल. ऋषीला सुद्धा आपला खेळ दाखवावा लागेल. संधी मिळते संधीचं सोनं करावं लागेल. प्रसादने क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण या हंगामध्ये केलं. बॅटिंग बॉलिंग मध्ये त्याला सुद्धा खेळ दाखवावा लागेल. चला वेग वाढवा तुम्ही प्लीज. नवीन बॅटर बाबासो आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला री एंट्री साठी कोणी इच्छुक असेल तर प्लीज या. वेळ गेल्यानंतर पुन्हा बोलू नका. आम्हाला री एंट्री इच्छुक होत आहोत आम्ही. प्लीज कोणी असेल तर या. चांगला बॉल पाहू शकता. अप्रतिम लेग कटर पद्धतीचा बॉल. संतोष शिवाळे अप्रतिम बॉलिंग केली आहे संतोषच्या माध्यमातून या षटकामध्ये. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. त्याच्या माध्यमातून 2 विकेट मिळवल्यात. गोशंकीच्या माध्यमातून 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. चांगला बॉल पुन्हा एकदा हा फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा झालेला आहे त्या म्हणजे 8. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. 3 विकेट्स या षटकामध्ये मिळवल्यात. इकॉनॉमिकल षटक टाकले. 2 धावा खर्च केल्यात आणि आता गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज पाहायला मिळतो पहा.
आकाशला ह्याच्या आधी कधी गोलंदाजीमध्ये संधी मिळाली होती का? आता आकाशला संधी मिळती आहे. आता संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजी मिळाली, पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. संतोष शेवाळे आपल्या लेफ्टच्या पाठीमागे आणि गोलंदाजी मार्कवरती अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षणामध्ये दीपक आपण पाहतो, चर्चा करतो जरूर. आकाश या गोलंदाजासोबत कारण महत्वपूर्ण षटक आहे या मॅच मधील. इथे आव्हान जिवंत ठेवणारं षटक जरूर पाहायला मिळेल. बॅटिंग साठी स्ट्रायकरला अभि साळके आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक गौरव आहे तिथे. चूक करणार की केली आहे चूक इथे पाहू शकता. खराब क्षेत्ररक्षण झालंय. चुकीला माफी नाही. इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. फलंदाज संधी मिळते. संधीचं सोनं झालंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धाब्याने धाव फलक पुढे 12 या आकड्यांवरती पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण गौरवच्या माध्यमातून. चांगला बॉल समोरच्या दिशेला अगदी खोलवर पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती प्रहार चांगला. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. 2 धाबा कंप्लीट होतील का? नाही. यस, 2 धाबा कंप्लीट. चांगला जाईल अविनाश बात. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते अविनाश साळके यांच्या माध्यमातून या षटकामध्ये. इथे पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. 14 धाबा धावफलकावरती आहेत. 6-7 धाबा बनवाव्या लागतील. 20-21 धाबांची मॅच जिंकता येते याचं प्रात्यक्षिक आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं. चला जाऊ द्या मॅच कडे आपण जाऊयात. 14 धाबा झालेल्या आहेत. चांगला बॉल इथे पाहू शकता. एक धाव मिळते. एका धाब्याने धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. चांगला बॉल, चांगला स्ट्रोक आहे. लॉफ्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. डीपला प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय फलंदाज बात. धावच्या स्वरूपामध्ये इथे सातत्याने विकेट मागे विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर त्यामध्ये चांगला बॉल इथे पाहू शकता. अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धाबा कंप्लीट होतील का? इथे पाहावं लागेल. एक आहे की 2 आहेत? 2 धाबा. यस, 2 धाबा कंप्लीट होतात. षटक समाप्तीचा इशाराला इनिंग समाप्त झाली आहे. 18 झालेल्या आहेत. 19 धाबांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. चला मॅच सुरू करूयात आपण. 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चला री एंट्री साठी कोणी इच्छुक असाल लास्ट चान्स आहे. तुळसन संघ तुम्ही आहात का? असाल तर प्लीज या लवकर. विशाल मोरे प्रज्ञेश नाही आहेत ना? यस. अजून कोणी आहे इच्छुक? लवकरात लवकर या. लास्ट 5 मिनिटं तुमच्यासाठी असतील. यस तुम्ही आहात. अजून मॅच व्हायची आहे तुमची.
येस येस. चला, ही मॅच झाल्याशिवाय आम्ही लॉट्स टाकणार नाहीत. चला मॅच सुरू करूयात प्लीज. संतोष सलामीची जोडी पाठवा लगेच प्लीज. चला लव्ह स्टार 11 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब पाठवा. री एंट्रीसाठी सेकंड फेरीतील काही संघ इच्छुक असतील आपणही संपर्क साधा प्लीज. दुसऱ्या फेरीमध्ये पराभूत झालेले संघ आपण इच्छुक असाल आपणही एंट्री करू शकता. चला मॅच सुरू करूयात आपण. इथे ओम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. अकाईबडी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला दीपक, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सँटी उर्फ संतोष, कॅप्टन सक्सेसफुल कॅप्टन ऑफ कराड क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय संतोष शेबाडे नॉन स्ट्रायकर एंडला. ओमकार गोलंदाजी मार्क होती. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल राऊंड द विकेट. इथे पाहू शकता फुटबॉल करण्याचा प्रयत्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, जिथे एक होती तिथे दोन आल्या की काय. दुसऱ्या धाबेचा कॉल आहे. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. इथे खराब कॉलिंग. यस 3 म्हणजे वाईट. अजून पंचाचा निर्णय यायचा त्यामुळे मी 2 बोललो होतो. पंचाचा निर्णय आला लगेच 3 सांगितलं. यस वाईट प्लस 2 टोटल 3. वाट पाहावी लागते, थोडीशी वाट पहा, योग्य निर्णय तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 3 धाबा झालेल्या आहेत. पहिला वाईट बॉल प्लस 2. खर्रा बॉल दिशाहीन बॉल. अँगल बनवण्याचा प्रयत्न, बॉल बाहेर टाकला. पंचांनी दंडित केला. वाईट बॉलचा इशारा आला. चांगला बॉल आहे. इथे पाहू शकता डॉट बॉल कमबॅक झालाय. 2 खराब बॉल नंतर एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे पाहू शकता खराब फेकी आहे. 1 धाव मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल धावसंख्या पाहायला गेलं तर 5 धाबा. टार्गेट 19 धाबांचं 5 धाबा झालेल्या आहेत.
चला स्पीड वाढवा प्लीज, विनंती आहे थोडंसं स्पीड वाढवायचं आहे. बर्ना स्पोर्ट्स आकाईवाडी टीम स्पीड वाढवा थोडं. अजूनही पाहायला गेलं तर इथे 14 धावांची गरज आहे. 5 धावा झालेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाला. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर इंडिया पाहायला मिळेल. संतोष पहिला बॉल इथे खरा बॉल लाइन खराब आहे. लाइन से पड़ेंगे, लाइन से भटकेंगे तो पड़ेंगे पटके. इथे पुन्हा एकदा खरा बॉल. सातत्याने खरा बॉल हाताळले जातात ओमकारच्या माध्यमातून. दिशाहीन गोलंदाजी. स्वैर मारा पाहायला मिळतोय. गतिवती स्वार होण्याचा प्रयत्न आणि संघाला इथे मैदानाच्या बाहेर पार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो की काय. सातत्याने वाईट बॉल हातात. हो हो हो, थोडासा फटका फसलाय. बॉलच्या खाली युवा क्षेत्ररक्षक आहेत, त्याला वाट पाहावी लागेल. बॉल जाईल अगदी डीप झोन मध्ये आणि एकच धाव मिळेल. थोडस वाट पाहावी लागेल चिठ्ठ्या टाकण्यासाठी. अजून 2-3 संघ इच्छुक असू शकतील, त्यामुळे थोडस आयोजन कमिटी वाट पाहतील. 2 संघ जरूर आहेत. 8 धावा झालेल्या आहेत. मोठा स्ट्रोक पूल केला. बॉल निघून गेला प्रेक्षकांच्या भेटीसाठी. मिळेल किती? एकच धाव. म्हणजे आघात मोठा होता पण धावा मिळालेत कमी. इथे पाहू शकता इथे खराब चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळा. इथे पाहू शकता हो 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 हो, दृश्य पहा. फलंदाज बाहेर होता, लगेच बॉल कलेक्ट केला, त्यानंतर वेस्टर्न वरती बॉल टाकलाय. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झालेल्या आहे ती म्हणजेच 9 धावा. अजूनही 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चांगला बॉल स्ट्रेट ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. बॉल वेगाने आला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव मिळेल. मारले 10 धावा धाव फलकावरती. 9 धावांची अजूनही गरज. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आला. अजूनही जिंकण्यासाठी इथे विचार केला तर 9 धावांची गरज 12 बॉल मध्ये. इथे पाहिलं गेलं तर 12 बॉल 9 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला संतोष. प्रेम गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळेल. काय लका तू. 12 बॉल 9 धावांची गरज. चांगला बॉल इथे पाहू शकता. अगदी स्वैर मारा पाहिला मला. चांगला बॉल पाहिला मिळतो. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी प्रेमच्या माध्यमातून दाखवली आहे. समीकरणामध्ये बदल. 11 बॉल 9 धावांची गरज आहे. चांगला बॉल फटका गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. दुसरी धाव कंप्लीट होईल का वेगाने. आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळालं.
इथे पाहू शकता दोघांमध्ये कॉलिंग चांगलं. समोरच्या दिशेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. इथे एकच धाव मिळते. एखादा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13 या आकड्यांवरती. अजूनही पाहायला गेलं 6 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पहा इथे पाहावं लागेल. यस अगदी स्टंपच्या वरून बॉल गेला. पंचाने इथे कळवलं डॉट बॉल आहे. अगदी फेअर बॉल आहे. योग्य बॉल आहे आणि योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आहे ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावा. 6 धावांची अजूनही गरज. खरा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच दंडित करतात. इथे आउटसाइड द लेग स्टंप बॉल हाताला गेला. बॉल थोडासा पाहायला गेला अँगल बनत असताना पाहायला मिळतोय. पण अँगल बनतोय कोणत्या बाजूला तर रॉंग बाजूला पण अँगल बनत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. इथे व्हाईट बॉलचा इशारा आला. चांगला बॉल आहे. इथे अगदी पाहायला गेलं तर ऑफ ड्रायचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. आता फलंदाज आपण स्क्रीनवरती पाहतोय ड्रिल करून दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल चांगला स्ट्रोक आहे. तिथे एक धाव मिळतीये. एखादा वेळेला धावफलक अगदी स्थिर. धावफलकावरती जास्तीचा फरक पडणार नाही. इथे पाहायला गेलं तर 2 षटकांचा जवळपास खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 15. जिंकण्यासाठी 6 बॉल 4 धावांची गरज. पाठीमागे मॅच पाहिली आपण 6 बॉल 2 धावांची गरज असताना डिपेंड केल्या होत्या. इथे 6 ला 4 डिपेंड करत असताना आता पाहायला मिळेल का प्रेरणा स्पोर्ट्स आकायवाडी संघ. चार धावांची गरज आहे. इथे चांगला बॉल पुश पाहू शकता. अगदी लाईन वरून बॉल हा गेला. अगदी लाईनचा थोडासा आतमधून बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पाहायला गेलं तर समीकरणामध्ये बदल. मॅच मध्ये आता चुरस वाढली आहे. पुन्हा एकदा पहा इथे क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. यष्टीरक्षक अभिच्या माध्यमातून चूक झाली आहे. इथे सिंगल धाव वाचवण्याचा प्रयत्न नाही आणि एक धाव कंप्लीट होताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. विन साठी अजूनही 3 धावांची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल 3 धावा. चांगला बॉल. इथे पाहू शकता समीकरणामध्ये बदल. 3 बॉल 3 धावांची गरज. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी रंग बदलत असताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा क्लोज मॅच आहे. क्लोज मॅच. पुन्हा एकदा पाठीमागील मॅच पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळाली. मॅच फिनिश होईल का? फटका फसलाय. बॉल उंच. बॉलच्या खाली खेळाडू आहे त्याने कॅच घेतलाय आणि फलंदाज बाद झालाय. इथे पाहू शकता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या मॅच साठी. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. हृदयाचं ठोकं चुकवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ब्रिलियंट मॅच. डोळ्याचं पार न फेडणारी मॅच. करो या मरोची परिस्थिती असलेली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कोण जिंकेल ही मॅच. जे बसले होते ते उभा राहिले. जे उभा राहिले होते टाचावरती आले. जे निघाले होते ते पुन्हा माघारी आलेत. म्हणजे ही मॅच आहे ती दर्जेदार मॅच. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये. 2 इथे बॉलचा विचार केला तर 3 धावांची अजून गरज. बॉलचा विचार केला तर 2 बॉल 3 धावांची गरज. मॅच फसली आहे. क्रिकेटचा हा खेळच असा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. म्हणून म्हणलं जातं रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलू न बदलू वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलली कोणत्या संघाची येणारा काय जरूर सांगेल. 2 बॉल 3 धावांची गरज.
थोडीशी घाई करायची प्लीज. आकाईवाडी संघ जास्तीचा वेळ घेतला. मॅचच्या सुरुवातीला सांगितलं होतं खरं तर आकाईवाडी संघाला विश्वास नव्हता स्वतःवरती. त्यांनी दाखवून दिलं इथे री एंट्रीसाठी आधीच सांगितलं होतं आम्ही इच्छुक आहोत. इथे जिंकलेत तर ते पुढल्या फेरीमध्ये जातील आणि इथे हारले तर पुन्हा एकदा री एंट्रीसाठी आयोजकांशी संपर्क साधतील आणि पुन्हा एकदा इथे जर यवती संघ पराभूत झाला तर पुन्हा एकदा री एंट्रीसाठी जातील का हा प्रश्नचिन्ह जरूर आहे. 2 बॉल 3 धाबांची गरज. 2 बॉल 3 धाबा. एका संघासाठी आनंद देणारा एक बॉल ठरतोय एकासाठी. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या कानाच्या समोरून बॉल निघाला. इथे पाहू शकता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हो 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 इथे पाहू शकता अप्रतिम मॅच. ऑन मॅच का मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार मॅच आहे, अप्रतिम मॅच. इथे 3 धाबांची जुनी गरज. नवीन बॅटर अवी आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल. एक बॉल 3 धाबांची गरज. कोणाला बीपीचा त्रास असेल तर 2 मिनिटं मॅच पाहू नका. इथे पाहू शकता मॅच प्रतिम आहे. 1 बॉल 3. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल का? अगदी शांतता, भयानक शांतता. फटका समोरच्या दिशेला भरपूर बॉल उंच गेला. इथे ओमच्या पकडला. इथे पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन. कुठली मॅच कुठे आली. भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी संघाने मॅच जिंकली आहे. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टीने रंग बदलला आणि रंग बदलत असताना इथे पाहिलं गेलं भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी संघ विजयी झालाय. पाठीमागल्या मॅच मध्ये पाहिलं गेलं बुरबीर संघाने अशीच मॅच जिंकली आणि आता पाहिलं गेलं भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी संघाने ही मॅच जिंकली आहे. चला री एंट्री साठी कोणी इच्छुक असेल तर लगेच या, आपण चिठ्ठी टाकणार आहोत. चला री एंट्री साठी संघ इच्छुक आहेत. आपण या 2 संघ इच्छुक आहेत. तिसरा संघ अजून कोणी इच्छुक असेल तर प्लीज लगेच या. आहे का कोणी इच्छुक अजून? लास्ट 5 मिनिटं आहे तुमच्याकडे प्लीज. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश झालेले अजून संघ आहेत का काही जे इच्छुक आहेत? चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. ज्याने अप्रतिम मॅच सेव्ह केली, ज्याने 6 बॉल मध्ये 4 धावसंख्या डिफेंड केल्या, अर्थातच राहुल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभस्ते आपल्याला दिलं जाईल. शेरेट डाबा यांच्या माध्यमातून दिले गेलेलं सामनावीरचं कुपन आपल्याला मुख्य व्यासपीठावरती दिलं जाईल. चला जे महाराष्ट्र युवती संघ आपण सॉरी लव स्टार 11 आपण या. त्यानंतर शिंगणवाडी संघ आपण या लगेच प्लीज. चिठ्ठ्यामध्ये काय आहे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. एका चिठ्ठीमध्ये ब्लँक आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये री एंट्री आहे. ज्याच्या हातामध्ये री एंट्रीची चिठ्ठी येईल त्या संघाला री एंट्री मिळेल. हा नाही, एकच 2च टीम आले त्यामुळे एकाच टीमला चान्स मिळेल. ज्या संघाच्या हातामध्ये री एंट्री येईल त्या संघाला री एंट्री मिळेल. दोघांनी एक उचला. दोघा चिठ्ठीमध्ये एक ब्लँक आहे आणि एक री एंट्री आहे. परत एकदा टाका, परत एकदा टाका, परत एकदा टाका. कोणाला री एंट्री मिळेल? येस, म्हणजेच शिंगणवाडी संघाला री एंट्री मिळालेली आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये ब्लँक आहे, पाहू शकता. चला जाऊया आपण. इथे पाहू शकता, इथे टॉस करत आहोत
आणि राजू कंकडे पहिल्या 3 बॉल वरती 10 धावा कुठलेल्या पाहायला मिळतात. लाईव्ह मॅच आपण पाहतोय, तोडफोड कार्यक्रम चालू आहे राजू कंकचा, लाईव्ह वरती पाहतोय आपण. चला राहुल चिकाटे, आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. यस, 27 बॉल 67 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. 3 बॉल मध्ये राजू कंक पंचम हिंद केशरी धावतोय मैदानाच्या आतमध्ये. लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत सर्वजण. ओम साई एमटीसी टीमच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आनंद घेतोय. राजू कंकचा फॅन बेस खूप मोठा आहे आणि फॅन बेसच्या माध्यमातून राजू कंकची मॅच अगदी या व्यासपीठावरती खरं तर आयोजन कमिटीने स्क्रीन लावायला पाहिजे होती. राजू कंकची मॅच आहे म्हणल्यावरती जरूर प्रत्येकाला मॅच आनंद घेत असतात. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे राजू कंकच्या माध्यमातून आणि हाही बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार आला. यस, इथे पाहू शकता 16 धावसंख्या. अप्रतिम बॅटिंग करतो राजू कंक. इथे लाईव्ह कॉमेंट्री चालू आहे राजू कंकच्या मॅचची. मॅच तिकडे चालू आहे राजू कंकची, इथे आपण कॉमेंट्री करतोय म्हणजे प्रेक्षकांपर्यंत याही मॅचचा आनंद आपण लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. ओम साई एमटीसी टीमच्या माध्यमातून 4 बॉल 16 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय राजू. 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि पाठलाग करत असताना राजू कंक आपल्या नावाचं वादळ त्या मैदानामध्ये घुंगवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार 2 षटकार 1 चौकारासह 16 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 2 बॉलचा जोडी खेळ बाकी. महत्वपूर्ण पहिल्या षटकामध्ये आग उगतोय राजू कंक बॅटिंगच्या माध्यमातून. ओ हो 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 हो, आणखीन एक डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला बॉल सीमारेषा पार. मिथिल धावा 4 येतोय राजू कंकच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. यस, सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण राहुल चिकाडे साहेबांना शर्यत डावा यांच्या माध्यमातून सामनावीरचं कुपन देत आहोत. चला सन्माननीय विनायक करावे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच कुपन द्यायचं आहे.